राम म्हणलं ताई साहेब कुठं द्या नाश्ता पाणी झालं का? माझं झाला नाश्ता, माझा नाश्ता झाला साहेब. तुमचा झाला का नाही? करा करा. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमचा नाश्ता पाणी भाऊचा झालाय. तर हे हा किती लागेल कापूर? 20 रुपयाचा आणायचा, 20 2 डबे. हा आता तुळस तरी नाही केला आपण केला कोणाच्या नंतर आणावं लागेल. बघा तर चपात्या करायला चालू आहे. त्या चपात्या करायच्या ते चपाती केल्याची मजा करेल मला 5-6. करा करा करा. माझा झाला नाश्ता. त्यात लसणाची काढी, लसणाचा कांदा सोली काय कुठं सोडलेलं आहे का? चहा पाणी झालंय. आता काय झालंय, गावात कस नसल्यामुळं बहुदार थोडं मागं वाढवते. गावात कस नसल्यामुळं जरा चपात्या चिरते ते. आयो 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 तर चपात्या झाल्या त्या करून आपल्या 4 चपात्या केल्या. ते थोडा भात करायचा आहे थोडा. होय भात करायचा. काय माझ्या काढले किती काढा पाहुणे आणलेलं तसलं इंद्रायणी तांदूळाचं थोडं आणलेलं ते तुला दिलेलं कुठं ठेवलं? माझ्यात कांदा माझ्यात कांदाच घालितला काय ते डब्यात. ती दिवशी तुझ्यापाशी दिलत की डब्यात हाय इकडे कुठे तरी बघ. ते तांदूळ चांगलं होतं, थोडं होतं. तेच ते आणलं होतं पाहुण्याने. ते काय आणलं तिकडेच ते जनाबाईची हिने ना इकडे हाय कुठं ते कशात ठेवलं कसं त्याचे गटोड बांधलं. पाऊस झालाय आमच्याकडे. तुमच्याकडे झालाय का नाही पाऊस? आमच्याकडे झालाय पाऊस इकडं. काय का वाटतंय बघा तुमच्या हाताला काल काय आम्ही हाताला काल काढतो काय म्हणतात गरज आहे नाही जाण बिहाचा येते काम. हे काय तिथे तांदूळ तसे ठेवल्यानं हे काय नाही वाटतं गटून डब्यातच कांदा ह्याच्यात पिशवीत येते का?
हां तांदूळ कांदा हां ठीक आहे. अयो भाकर करायची का तुला खायचं असलं तर कर. हां नको भात करायला थोडा. कागद तेवढं घ्यायला जाऊ काय लागलं द्यावं तू काय मला कुठं जाय ते गाडा लागलं कुठे जावं कुठे ना हा बुका तुकारामांना कशाला काढलाय म्हणला त्यानं काढला हातातला बाबा. काय करायला मी कर कागद हा कागदाला मग 2-2.5 रुपये लागतात ते. जाऊ दे गेलं तर चांगला पण चप्पल असा टाकते तसला मग तसला चांगला होता गेल्या वर्षी. आणि मग कसा एका वर्षात खराब झाला. उंदराने खराब होते कसं करायचं उंदर वर बी खेळते ते. आणि ते जुना कागद खोलीवर मुरवलीवर काय बी आवडतो काढले काय 2-4 दिवस झाले का घरात घर जात गेलं आणि दुपारण्याची येते. आयो भाज्याचं पीठ घेतलं, एक हात कांदा चिरून घेतलाय, बेसन टाकले, थोडं मीठ टाकायचं, हे सोडा टाकायचं थोडा, आता काही कोथमीर बी नाही, ही बी नाही. कोथमीर तर 30 रुपयाला पिंड आहे बाजारात, कोथमीरच नाही रात्री तसंच कांदा पाव खाल्ला. हा बस झालं, बस ठेवते खाटवर डबे. हा होत्या होता घ्या समजा 2 कांदे दुलायला कांदे. मच्छीचं हाय पण मोबाईल झाली आता. मच्छीचं हाय झाली पण मोबाईल म्हटले तव्यातच तेल आता खरकट आहे, कढई गुतली म्हणून एकच कढई आहे, तव्यातच करायला लागलोय आता. तव्यातच केलं भज्या तर 2-4 भावपुरतं बोलतो कुठं करायचं. या भाज्या खायला या
आणि मला बदल लागते एका दिवसात काय करावं आई खाते तरी किती 3-4 आणि तरी खपायला कसं आहे ती परत दिवशी चपातीपासून दिवस काढ बुधवारी बहिणीला आमचं म्हणतं बुधवार व्हायला परत घे इकडे टाकी चपाती मी ते काय तुझं चपाती वेळेला घेते आली इकडे ती बघून फोन गेलो का वरण काढते येतो कोणचं हे थांब त्याच्यात आहे अजून 2-4 रुपये खरं बटाट टाकाय पाहिजे ह्याला बटाट्याचे चांगलं लागतं भाजी परत करायचं बटाटे पण ते उकडत मसाले किती आहे तर नाही पीठ थोडं राहिले तर परत करायचं मग शिकतं कधी आज बटाट मग बटाट्यात चांगला देतात भाजी काय की बाबा आपण मग केलं कधी बारीक ते चिरावं लागत असं आहे गोल चकत्या करायच्या तर झाल्यात आपलं भजी करू नका असं भजी करून झाल्या ते आता चपात्या झाल्या भजी झाली चालते बोला भाऊ अजून काय बोलायचं असलं तर अरे बा झाला का नाश्ता कवा करताय कवा नाही आमच्याकडे कवा येताय काय नाही आई येऊन जाते अगवा आम्हाला तर काहाला येत नाही काय करू कलंदर बघा चालतंय मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमची भजी आणि चपातीची रेसिपी कशी झाला नक्की कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद